रोडवरील कॅन्सर हॉस्पिटल नजीक अजिंक्य अपार्टमेंटमध्ये शॉप नंबर 1 मध्ये राजेश सपकाळ यांच्या श्री ग्लास अँड अॅल्युमिनियम ट्रेडर्सचे उद्घाटन त्यांचे मार्गदर्शक वडील सीताराम सपकाळ यांनी फीत कापून केले। दुकानाच्या उद्घाटनानिमित्त सत्यनारायण पूजन करण्यात आले होते। श्रीखंड चंदनम देव घंटादेव स्मरणं विलेपनम चंदनम प्रतिगृह्यताम अक्षराचे श्रेष्ठ कुंकुमाक्ता सुष्मिता मया निवेदिता भक्त्या ग्रहण करून अक्षरान समर्पयामि। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। हळद कुंकू अक्षरवा श्रीखंड चंदनम देव घंटादेव स्मरणं विलेपनम चंदनम प्रतिगृह्यताम अक्षराचे श्रेष्ठ कुंकुमाक्ता सुष्मिता। एक फूल होऊन द्या। स्वस्तिस्तयानाशाख्या पुण्यकल्याणयुक्तिता विनायकपर्यन्तं कान्ति सत्यं प्रवन्तनः माल्यादिनिर्गन्धे मालत्यादिने प्रभु मया वदानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि। राजेश सपकाळ यांचे बंधू संदीप सपकाळ यांच्या व्हीएस सपकाळ असोसिएट फर्मचे उद्घाटन झाले होते। तसेच प्रमिल सपकाळ यांचे ओंकार फार्माचेही उद्घाटन यापूर्वीच झाले असून आता श्री ग्लास अँड अॅल्युमिनियम ट्रेडर्सचे उद्घाटन रवींद्र दादा निकम यांनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी राजेश सपकाळ यांना शुभेच्छा दिल्या। मी संदीप सीताराम सपकाळ, माझे मोठे बंधू राजेश सपकाळ यांनी या ठिकाणी श्री ग्लास अँड अॅल्युमिनियम ट्रेडर्स या नावाने आज दुकानाचा उद्घाटन सोहळा केला। तो अभ्यासामध्ये खूप हुशार होता, त्याचे शिक्षण करण्याची खूप इच्छा होती, पण काही परिस्थितीमुळे तो बिझनेसमध्ये उतरला आणि आज 10 ते 12 वर्ष झाले त्याला त्या काचेच्या बिझनेसमध्ये ॲल्युमिनियमच्या बिझनेसमध्ये त्याला 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे। आणि त्याचं एक स्वतःचं स्वप्न होतं की स्वतःचं एक मोठं शॉप असावं आणि एक स्थायिक बसण्यासाठी कुठेतरी एक त्याचं शॉप असावं आणि ते स्वप्न आज त्यांनी पूर्ण केलं। त्याच्या पुढील वाटचालीस त्याला भरभरून शुभेच्छा, अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती हो हीच शुभेच्छा। ॲल्युमिनियमचं जे उद्घाटन झालेलं आहे हे फार मोठ्या परिश्रमातून त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि अशा या कष्टमय जीवनामधून राजूने याची प्रगती साधायचं काम चालू केलेलं आहे। राजूच्या पाठीमागं आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे आणि त्यातूनही त्यांनी ही उभारणी आणि करून आपली स्वकष्टाच्या हिमतीवर जी काही प्रगती केलेली आहे ती प्रगती होत आहे आणि प्रगती होत राहो अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे। RTO कॉर्नर, त्याच्यानंतर हा अश्वमेघ नगरी, पवारमाळा या परिसरात जे लोक आहेत या परिसरामध्ये बिल्डिंगचे कामं भरपूर चालतात, त्यामुळे बिल्डर्स लोकांनीसुद्धा याकडे लक्ष देऊन जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांच्या मदतीला जाऊन 10 वर्षापासून त्याचा ह्या कामाचा अनुभव आहे आणि त्या कामातून त्याची प्रगती होत आहे, प्रगती होत राहील। आमचे मित्र आणि आमचे बंधुवर्य राजेश सपकाळ यांनी हे श्री ग्लास आज यांचं ओपनिंग झालेलं आहे। तर आमच्या जय मल्हार सेवाभावी संस्था पंचवटीचा मल्हारराजा देवस्थानतर्फे मी यांना शुभेच्छा देतो। त्यांची अशीच प्रगती होईल हे खंडोबा चरणी मी प्रार्थना करतो। या प्रसंगी रवींद्र दादा निकम, रतन कांगणे, शरद धोगडे, जितेंद्र कासार, व्हीएस सपकाळ असोसिएशनचे सर्व अधिकारी उपस्थित होते। तसेच सपकाळ परिवारातील सीताराम सपकाळ, वत्सला सपकाळ, श्री ग्लासचे संचालक राजेश सपकाळ, योगिता सपकाळ, संदीप सपकाळ, प्रमिल सपकाळ, श्रुती, संप्रीत, श्री आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।